अध्याय 6. श्री सद्गुरू संतवर योगीराज शंकर महाराज समर्थ. महाराजांचे स्मरून चरण, शरीराचा प्रत्येक कण कण बहरून येई म्हणून शरण महाराजांच्या चरणी मी. वंदन करतो पुन्हा पुन्हा, फुटतो चरित्र लिखाणाचा पाना. उभा राहून शंकर काना शंकर गीता सांगती. शंकर महाराज शंकर गीता सांगतात, मी दर्शन घेता तेच करता करविता. नाम मात्रही नसे मी लिहिले चरित्र, याचा पुरावाही तीळ मात्र. नसे मज जवळ मी अपात्र म्हणून कैसे लिहिले मी. दिसता महाराजांचे चरण, करावे त्यांना वंदन श्रद्धेने मनापासून, एवढेच मला येत असे. हे चरित्र अतिसुरस, त्याप्रमाणे फार सरस. महाराजांचा लीलाविलास कृपा वैशिष्ट्य असे हे. महाराजांचे एक भक्त बाबूराव रुद्र असत. महाराज त्यांच्या घरी जात, आपणून आनंदे. स्वतः महाराज चहा करीत, पाणी 2 कप ठेवीत. चहा तयारही होत असे. उतरून खाली ठेवला, तेवढ्यात तेथे काही भक्त दर्शनासाठी मुद्दाम येत. त्यात एक वेदांती पंडित प्रथमच आला दर्शना. आपण शास्त्रे जी वाचली असती, त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी मज भेटती, पंडिताची शंका ही. 21 माणसे सारी असत. महाराज सर्वांना चहा देत. शिल्लक 1 कप राहत. महाराजांनी घेतला तो. महाराजास पाहून पंडिताच्या कपाळी आठ्या पडून, कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान. अहंकार त्याचा पेटला. 2 कपांचे पातेले समोरच होते चिमुकले. सर्वांचे चहापान झाले, 22 लोक सर्वही. 2च कपांच्या भांड्यात 22 कप चहा होत. लोक सारे झाले चकित, फक्त न कळले पंडिता. प्रश्नही त्याने न विचारता, शंकाची होती त्याला, प्रत्यक्ष दाखवून घटनेला बोध पंडिता होईना. म्हणून महाराज पंडिता सांगत, तोंडात आणि नाकात एकाच बोटाचे अंतर असत. बोट लावून पहा की. नाकावर बोट ठेवूनी, मिशीवर पीळ देऊनी मनुष्य नेहमी बोलत असूनी, त्यांच्या या कृतीतून तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार. किती किळसवाणा अहंकार, तुम्हाला माहीत आहे का. नाक शिंकरून महाराजांनी मोठा बेडका काढून हातावरती तो घेऊन चटकन तोंडात टाकला. पाहून किळसवाणा तो प्रकार, शहारे आले अंगावर. इतका घाणेरडा हा अहंकार, महाराज पंडिता म्हणाले. पंडित अगदी सर्द झाला. अहंकार त्याचा गळाला. घडल्या घटनांचा बोध झाला. अभिमान त्याचा मावळला. प्रश्न शंका न विचारता उत्तर मिळाले घटना घडता. महाराजांचे चरण दिसता, चरणी मस्तक टेकवी. बाबूराव रुद्र उभे असत. महाराज तोंडातील एक दात काढून समोर ठेवीत. सर्व दात काढले. संध्याकाळी रुद्र पाहत, महाराजांच्या तोंडात सर्व दात अगदी पूर्ववत. रुद्रचकित झाले. एकदा आप्पा बळवंत चौकात महाराज टांगा बोलवीत. बसता 2 थोबाडीत दिला टांगेवाल्याच्या. टांगेवाला गप्प बसत. कोणी अलौकिक व्यक्ती दिसत टांगेवाल्याला वाटत. सिटी पोस्ट येताच घड्याळ्याचे दुकान असत खान साहेबांचे प्रख्यात. तेथे महाराज उतरत. टांगेवाल्यास जा म्हणत, पैसे न देता जा म्हणत. टांगेवाला तसाच जात. टांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला. त्यामुळे महाराज थोबाडीत देत म्हणून चांगले दिवस दिसत. टांगेवाल्याची खात्री होत. भक्तबंधा निस्सीम. गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात जोरात अगदी असे निघत. महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित घरच्या पत्र्यावर चढून वरती शिडी ती ठेवून एका लहान मुलास घेऊन वरती चढू लागले. तोच शिडी उलटली. मंडळी सारी घाबरली. दोघेही मरणार ओरडली. तोच धावले महाराज. महाराजांनी शिडी धरली, अशीच जमिनीवर टेकवली. दोघेही जमिनीवरती पडले, अगदी सुखरूपपणेच. इतक्या उंचावरून पडले, नुसते थोडेसेही न खरचटले. महाराजांनीच त्यांना वाचवले. अगाध लीला कशी पहा. डॉक्टर भोई प्रवासास मोटरसायकलवरून जात. एक म्हैस आडवी येत रस्त्यामध्ये अचानक. आता होणार अपघात म्हणून सायकल वळवीत डॉक्टर शेजारच्या शेतात जात. तोच तेथे नाग उभा. एक अपघात चुकवता दुसरा अपघात समोर आला. नागराज डोलू लागला. फणा काढून पाहत, एवढा मोठा नागराज कधी न पाहिला दिसे आज. तेच आहेत महाराज, डॉक्टरांनी जाणले. नागराजास वंदन केले. नागाने ते स्वीकारले. नागराज मग गुप्त झाले. चकित झाले डॉक्टर. नागराजांच्या रूपात महाराज आज दर्शन देत. अशा आनंदात मोटारसायकल वळवली. डॉक्टर येता रस्त्यावर महाराज प्रगटले समोर. आत्ता पाहिला जो नाग भयंकर, तसेच दिसले महाराज. महाराज रोखून पाहत. त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत, आत्ताच पाहिलेला जो नाग असत तोच आम्ही आहोत. डॉक्टर भोई चकित झाले. नशीब केवढे आपले भले, ज्यांना शंकर महाराज दिसले. भाग्यवान ते खरोखर. गोसावी महाराजांचे भक्त एके दिवशी काय घडत, त्यांना भव्य विशाल रूप दिसत महाराजांच्या ठिकाणी. अहमदनगरला महाराज जात. कबरीजवळ ते बसत. मुसलमानांची श्रद्धा असत महाराजांवरती खरी. महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शने मुसलमानांना होत. बडे आदम मालिक म्हणत महाराजांना सर्व ते. महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला. एक भाविक मुका यज्ञाला येता बोलू लागला. सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत. महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले.
महाराज तर कृश अत्यंत बॅरिस्टर दिप्पाड असत बोबडी वळली पकडीत शरण आला महाराजा. डॉक्टर खरे दर्शन घेत महाराज आशीर्वाद देत खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी. महाराज गेले नाशिकला. भक्तांनी मग विचार केला जाऊ त्र्यंबकेश्वराला गहिनीनाथांच्या दर्शना. ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ, निवृत्ती गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्रात. महाराज म्हणाले तुम्हास घडू नये जाण्याचा सायास आज रात्री येतेच येण्यास साक्षात त्यांना बोलवतो. लोकांचा विश्वास बसेना म्हणती बोलवा गहिनीनाथांना. महाराज जागवते लोकांना 1 वाजला रात्रीचा. प्रचंड आवाज ऐकू येत अल्लख मोठ्याने गर्जना होत आवाजाने झाले भयभीत. महाराज गेले खोलीत. अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला. एक नाथपंथीय पुरुषाला भव्य अत्यंत तेजस्वी भला. तोही गेला खोलीत. आवाजांनी आणि तेजांनी सारे गेले घाबरुनी. तोंडावर पांघरून घेऊनी निजले स्वस्त भेऊनी. पहाट होता सारेही गांगरून गेले भीतीनी. महाराज आले खोलीतूनी म्हणती का हो घाबरता. सारे म्हणती महाराजांना एक नाथ संप्रदायी भला दिव्य सत्पुरुष पाहिला. अतिव तेज दयांचे. महाराज म्हणाले सर्वास मी सांगितले होते ना तुम्हाला. बोलवणार आहे गहिनीनाथास आपल्या घरी आज मी. तुमचा विश्वास बसला नाही. गहिनीनाथ येऊनही तुम्ही दर्शन घेतले नाही. प्रत्यक्ष येऊनी ते गहिनीनाथ साक्षात तुम्हास दर्शन घेता नाहीत. समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार. पहाटेपर्यंत गहिनीनाथ माझ्याशी बसले बोलत. आवेगात महाराज सांगत चकित झाले सर्वही. प्रत्यक्ष गहिनीनाथ येत. गहिनीनाथ ज्यांच्याशी बोलत त्यांचा अधिकार केवढा असत कोण वर्णू शकेल. एक सत्पुरुष हैदराबादेत महाराजांना होता मानित. एकदा त्याच्या मनात अहंकार उफाळला. श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुषात ऐसे ठाम त्याला वाटत. महाराजांना हे कळत नगरला होता त्यावेळी. नगरहून हैदराबादेत लगेच महाराज तेथे येत. मला थंडी आहे वाजत स्नानार्थ पाणी तापवा. पाणी चांगले उकळू द्यावे नंतर स्नान मज घालावे. महाराजांनी स्नान केले अगदी उकळत्या पाण्याने. राहिलेल्या उकळत्या पाण्यात स्नान करण्यास सत्पुरुषास सांगत. सत्पुरुषाची छाती न होत त्याला महाराज म्हणाले सर्वश्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी समजतोस. उकळत्या पाण्याला का भीतोस. सत्पुरुष अंतरी समजला. अहंकार आपला जावा म्हणूनी. महाराज आले नगरहुनी. सत्पुरुषा येता कळूनी पाय धरले लगेच. पिढ्यानपिढ्या दत्तोपासक असे एक ग्रहस्थ भाविक. ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच. एके दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागत. पॅन्टला अनेक भोके पडत परत आले तंबूत. त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा लागणार कापून. पाहिली पॅन्ट वर करून अगदी लक्षपूर्वक. पायाला एकही गोळी नव्हती पहा लागलेली. पॅन्टला तर अनेक भोके पडलेली. नवल त्यांना वाटले. पुढे महायुद्ध संपत ग्रहस्थ सुखरूप घरी येत अचानक त्यांच्या घरात उभे राहिले महाराज. महाराज त्यांना म्हणत पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत. खाणाखुणाई सांगितल्या. तुमच्या पायावर झाडलेल्या ज्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या त्या सर्वही मीच झेलल्या. एवढे त्यांनी म्हणताच त्या ग्रहस्थास खाणाखुणा पटत. पायास भोगे का न पडत अर्थबोध त्याचा आज होत. साष्टांग दंडवत घातले. महाराज ज्या भक्ता घरी उतरत त्याचा 10 वर्षाचा मुलगा संगे घेत. नगरहून गिरनारला जात भक्ता समवेत महाराज. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आले मध्यरात्रीशी. गिरनारच्या रांगा आकाशाची हितगुज होत्या करीत. महाराज म्हणाले अगदी वर या पर्वताच्या शिखरावर 10,000 पायऱ्या चढून सत्वर आपणच आहे जायचे. महाराजांची आज्ञा आली. मंडळी चालू लागली. मुलगा चालण्यास तयार न मुळी महाराज घेती खांद्यावर. महाराज मुलास खांद्यावर घेत झपझप पावले टाकीत 10,000 पायऱ्या ओलांडत डोंगर चढून गेले ते. अगदी अर्ध्याच तासात शिखरावर दत्तात्रय स्थान असत. तेथे महाराज जाऊन बसत. लोक होती चकित. ज्यांना मदतीशिवाय चालता नाही येत ते मुलास खांद्यावर घेऊन चढत 10,000 पायऱ्यांचा पर्वत. शक्ती कसली म्हणावी ही. गिरनार पर्वतावर महाराज जात. अल्लख ऐसे पुकार. शेकडो साधू तेथे जमत. मुलगा चकित झाला. अगदी काळोख तेथे असत. ठिकाण उंच अत्यंत शांत. साधू कोठून कैसे येत कोडे कसे कळणार. महाराज गिरनार पर्वतावर 8 दिवस राहत. सारखे पर्वतावर हिंडत निसंकोच चोहीकडे. अनेक वाघांच्या समवेत एकदा महाराज होते हिंडत. पंचमहाभूते ज्यांच्या ताब्यात त्यांना भीती कशाची. हिंडून महाराज आले. वाघ सारे निघून गेले. हे सर्व ज्यांनी पाहिले आवाक बनले भक्त ते. हिंडून महाराज आले. वाघ सारे निघून गेले. हे सर्व ज्यांनी पाहिले आवाक बनले भक्त ते. गिरनारहून निघताना महाराजांच्या आले मना. जेवण द्यावे साधूंना शंख फुंकला लगेच. दत्तात्रयांच्या स्थानाजवळ
स्वयंपाकाची जागा असत, कणकीचे गोळे भाजत, दुसरा पदार्थ भजिया. महाराजांनी शंख फुंकला, साधूंचा लोंढा आला, सारे बसले जेवायला. प्रशस्त जेवण सर्वांचे, कणकीचा गोळा एवढा मोठा, मोठ्या नारळा एवढा, 500 ते 80 खावयाचा, गोळे साधू प्रत्येक. भक्त करती विचार, एका गोळ्यात आपण ठार, 80 गोळ्यांचा ह्यांचा आहार केवढा प्रचंड आहारतो. एकाचा प्रश्न साधूच तसा, एवढा तुमचा आहार कसा. प्रश्न ऐकून त्याचा तसा साधू त्याला म्हणाले, जेव्हा येतात अवधूत तेव्हाच आमचा आहार असत. एरवी आमचे खाणे असत वायू भक्षण सर्वदा. दुपारचे 12 वाजत भोजन पंक्ती सुरू होत, स्वतः महाराज वाढत तृप्त साधू होतात. अगदी मध्यरात्रीपर्यंत सारख्या पंक्तीत चालत. एकूण किती पंक्ती होत, किती साधू जेवले, अन्न किती ते लागले, अन्न कोणी शिजवले, धान्यही कितीही लागले, दिले कोणी धान्य हे, धान्य कोणी आणले, गिरनारवर कसे नेले, स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले, साधूंना कोणी बोलावले, साधू होते हे कुठले, साधूंना हे कसे कळले, कशी भोजन व्यवस्था, एवढ्या पंक्ती वाढल्या कुणी, पाने काढणे, पंगती मांडणे केले कुणी, स्वयंपाक पात्रे आणली कुणी, व्यवस्था काय पाण्याची, रात्री प्रकाश व्यवस्था काय असत, कोण कशा रीतीने करत, अशी 21 प्रश्ने अनुत्तरित, उत्तर त्यांचे स्वयमेव. साधू म्हणती, जिथे अवधूत तेथेच आम्ही भोजन घेत, त्यावरून सिद्ध होत महाराजच अवधूत. येणाऱ्यांची भाषा असत, महाराज त्याच भाषेत त्या गृहस्थाशी बोलत. चकित होई येणारा, चरण महाराजांचे स्मरून चरित्र चालले हे गहन. 6वा अध्याय लिहून समाप्त येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो 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 शंभो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.